नमस्कार, फूडी कॉर्नर रेसिपीमध्ये तुम्हा सर्वांचे स्वागत आहे। आज आपण बनवणार बेसन पिठाची पुरी लाटून बेसन लाडू। बघू शकता आपले लाडू कसे झालेले आहेत। बघू शकता किती सॉफ्ट झालेत, आतूनही मस्त असे लाडू झालेले आहेत। त्यासाठी घेतली आपण 2 वाटी साखर, 2 वाटी बेसन पीठ, बेसन पीठ आपण इथं पाण्यामध्ये भिजवून घ्यायचे। घट्ट असा पीठ मळून घ्यायचे बेसनाचं। जेवढं पाणी बसेल त्याच हिशोबाने आपण थोडं थोडं पाणी घालून घट्ट असं पीठ मळून घ्यायचे। बघू शकता आपण पीठ असं घट्ट असं मळून घेतलेलं आहे इथे। आता एका कढईमध्ये आपण तेल घेतलेलं आहे। आता पिठाचे आपण छोटे छोटे गोळे घेतलेत करून। आता आपण त्याच्या पुऱ्या लाटणार आहेत। पुरी लाटून तळून घ्यायची आपल्याला छान। छान आपल्याला पुरी लालसर रंगावरती अशी तळून घ्यायची आहे, गोल्डन। सगळ्या पुऱ्या आपल्याला अशाच बनवून घ्यायच्या आहेत आता आणि तळून काढायच्या आहेत। आता साखरेमध्ये 1 ग्लास पाणी टाकलंय मी इथे आणि आपला पाक करायला ठेवलाय चाचणी। आपल्या पुऱ्या आपल्या मस्त तळत आहेत इथे। छान लालसर रंगावरती तळून घ्यायच्या आहेत। पुऱ्या तळून झाल्याच्या नंतर आपल्याला सगळ्या पुऱ्यांचे असे तुकडे बनवून घ्यायचे आहेत आणि थोडंसं थंड होऊ द्यायचे आणि एका मिक्सरच्या भांड्यामध्ये आपल्याला हे बारीक करून घ्यायचे आहे। बघू शकता आपण कसे बारीक केलेले आहे इथे। थोडं जाडसरच आपण हे केलेले आहे। आणि आता त्यात विलायची टाकली आपण, विलायची पावडर। आपली चाचणी तयार झाली की नाही हे बघायचं आहे आपल्याला। एका वाटीमध्ये मी थोडंसं पाणी घेतलंय आणि त्याच्यावरती आपले पाक टाकलाय। बघू शकता आपला पाक कसा झालेला आहे, असं घट्ट झालेला आहे पाण्यावरती पण। तर आपली चाचणी तयार झालेली आहे। आपण आता पुरीची आपण बारीक चुरा मिक्सरमध्ये केलेला आहे तो आपण आता पाकामध्ये मिक्स करायचा आहे। छान मिक्स करून घ्यायचे आपल्याला। मिक्स करून झाल्याच्या नंतर थोडंसं ते थंड झाल्याच्या नंतर पाक त्यामध्ये मुरू द्यायचा, थोडंसं थंड होऊ द्यायचं आणि त्यावरती आपल्याला हवे ते ड्रायफ्रुट्स घालायचे आणि आपल्याला तर छान लाडू असे वळून घ्यायचे गोल गोल मस्त असे। आणि लाडू छान होतात, असे मोतीचूर लाडू सारखे आपल्याला लाडू दिसतात हे। त्याच्यावरती आपण असं ड्रायफ्रुट्स लावलेले आहेत। बघू शकता आपले लाडू कसे झालेले आहेत, मस्त असे सॉफ्ट लाडू झालेले आपले। आतमध्ये फोडूनही बघू शकता। तुम्हाला जर माझे व्हिडिओ आवडत असतील तर लाईक करा, सबस्क्राईब करा विसरू नका।